कोण आलं आता मला झोपायचं होतं तर हे आले. झोपेश्वर, कुंभकर्ण, उठा ना, बेल वाजते ना. नमस्कार. कोणतरी आलं ना कोणतरी. आम्ही पुरुष अन्याय निवारण समितीकडून आलेलो आहोत. अनिश माझगावकर इथेच राहतात का? हो 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 हो. नमस्कार. त्यांनी भैरवी माझगावकरांविरुद्ध तक्रार केली आहे. हो. एक मिनिट थांबा. So, here we are once again. To start with, I'm sorry. मी ओव्हर रिॲक्ट केलं त्या दिवशी. आपण खरं सांगू का, मी पहिल्यांदाच असं रिॲक्ट झालो. याआधी मी कोणाशीही असं बोललो नव्हतो. आय डोंट नो वाय. मे बी मला तुझ्याकडून खूप होप्स होते आणि मला असं वाटलं की तू मला डिसअपॉइंट केलेस, सो मी पटकन रिॲक्ट झालो. सॉरी. एवढं सगळं झाल्यावरही तू आज इथे आलीयस त्याबद्दल थँक्यू ऑल्सो. सर प्लीज आपण फॉर्मॅलिटीज नको करूया. हे मीही म्हणू शकतो. म्हणजे फॉर्मॅलिटीज नको, मला फक्त राजन म्हण. सर सर कशाला? ऑल राईट सर. सॉरी राजन. ओके, लेट्स कम टू द पॉइंट. मी तुला माझी ऑफर सांगतो. ओके. काही पॉईंट्स आहेत. पॉईंट नंबर 1, घरी केलेले मोदक असतात त्याचं शेल्फ लाईफ कमी असतं. आपल्याला ते फ्रोझन मोदक म्हणून विकावे लागतील. डोंट वरी, मी हाय लेवल टेक्नॉलॉजी यूज करेन आणि त्याची ऑथेंटिक टेस्ट बायर्सपर्यंत पोचवेन. पॉईंट नंबर 2, मेट्रो सिटीजमध्ये माझे जे काही आउटलेट्स आहेत त्यापैकी साधारण 30 आउटलेट्समध्ये फुटफॉल जास्त आहे. मी या मोदकांची पहिली बॅच तिथे इंट्रोड्यूस करेन. पॉईंट नंबर 3, माझे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, तिथे सगळीकडे हे मोदक इंट्रोड्यूस करेन. सगळ्यात महत्त्वाचा आणि पॉईंट नंबर 4, हे मोदक मी ओव्हरसीज घेऊन जाईन. नाही म्हणजे बाहेर मोदक मिळत नाहीत असं नाही, पण सुकटणकर फूड्सचे मोदक म्हणल्यानंतर लोक तुटून पडणार. इंटरेस्टिंग पॅकेजिंग करेन मी त्याचं. सुकटणकर फूड्स डिलिशियस डेलिकसी. वाव, साऊंड्स इंटरेस्टिंग. पण मला एक प्रश्न आहे, आमचेच मोदक का? आय मीन मोदक तर खूप जण करतात. भैरवी, काही गोष्टी चांगल्या असतात, काही गोष्टी खूप चांगल्या असतात, पण काही गोष्टी कमाल असतात. त्यातला फरक मला कळतो. तुझ्या घरातले मोदक आहेत ना, ते कमाल आहेत. थँक्यू. आता मशीन मेड गोष्टी कमी आवडतात लोकांना. पर्सनल टच असलेल्या ऑर्गॅनिक गोष्टींचा ट्रेंड आहे. मला खात्री आहे की हे मोदक बाजारामध्ये ट्रेंडिंग असणार. सो ऑफर ऐक. 50 लाख. 50 लाख? येस. मी तुझ्या प्रॉडक्टचं जे मार्केटिंग करणार आहे त्यासाठी डिपॉझिट म्हणून तू मला 50 लाख रुपये द्यायचे. आय नो यू आर सरप्राइज्ड, बट भैरवी, हेच माझं बिझनेस मॉडेल आहे. रक्कम मोठी आहे, आय नो, पण तू बाहेर चौकशी कर, बिझनेस मॅगझिन्स बघ. माझ्याबद्दल तुला हेच ऐकायला मिळेल. मी अशाच ऑफर्स देतो. सी, तुझ्या घरी बनवलेलं एक प्रॉडक्ट आहे, मी त्याचं बाहेर मार्केटिंग करून मोठं करणार. माझी पण रिस्क आहे ना. काय सांगावं, उद्या कदाचित तुम्ही सप्लायच बंद केला तर, किंवा अजूनही काही अडचण आली तर, त्यासाठी मला सिक्युरिटी म्हणून डिपॉझिट घ्यावं लागतं. हे बघ भैरवी, इनिशियली थोडंसं स्ट्रेच करावं लागेल, पण ट्रस्ट मी तुला प्रॉफिटची गॅरंटी देतो. सर मला थोडा विचार करायला वेळ हवाय. ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स, विचार कर तू, पण टाइमलाईन आहे 15 दिवस. येत्या 15 दिवसात जर तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काहीही रिप्लाय दिला नाहीच तर ही ऑफर मी दुसऱ्याला देऊन मोकळा होईन. आणि अनफॉर्च्युनेटली त्यानंतर
आपल्यात कुठलाही व्यवहार होऊ शकणार नाही. तुला अवघड वाटत असलं तरी सुद्धा भैरवी, हीच ऑफर मी सगळ्यांना देतो आणि माझ्याकडून ही ऑफर ज्यांनी ज्यांनी स्वीकारली त्यांचा फायदाच झालाय. मी फक्त स्वतःचा फायदा बघणारा माणूस नाहीये. माझ्याबरोबर दुसऱ्यांचाही फायदा व्हायला हवा. माझा असाच माइंडसेट आहे. कॉल इज युअर्स. भैरवी, आय गेस तुझा फोन वाजतोय. ओ येस. हॅलो, हां बोला आत्या. भैरवी, तू त्या सुकटणकरांच्या ऑफिसमध्ये आहेस का? हो, मी त्यांच्याबरोबरच आहे आत्ता. अगं, घरात एक वेगळाच गोंधळ झालाय. माणसं आली आहेत पुरुष अन्याय निवारण समितीतून. व्हॉट? अगं, ते असंच ग, पुरुष मदत केंद्र का अन्याय निवारण समिती. पण ते काहीतरी अनिशने काहीतरी गोंधळ घालून ठेवलाय बहुतेक. तू लवकर घरी ये ग. हो हो, मी निघते इथून. ओके. हा. सॉरी, मला अर्जंटली जावं लागेल. मला घरून फोन आला होता. एनी प्रॉब्लेम? नाही, मी नंतर बोलते. मला घरून फोन आला होता. मी निघते. भैरवी, मी तुझ्या पॉझिटिव्ह रिप्लायची वाट बघतोय. येस. जना, मी काय म्हणतो, देसाई, आधी मला सांगा, त्या बीम मधल्या कुलकर्णींकडून तुम्ही मेंटेनन्स आणणार होता, हा? तो तुम्ही कलेक्ट केलात का? अहो तोरणे, काय सांगू तुम्हाला, मी ना त्या कुलकर्ण्यांना कंटिन्युअस फॉलोअप करतोय, पण त्यांनी आपलं एकच ब्रीद वाक्य चालू ठेवलंय, 1 तासात देतो, 1 तासात देतो. अरे याला काय अर्थ आहे? आणि मी काय म्हणतोय, आपण आहे ना एक कडक नियम केला पाहिजे. चेक लेट झाला की फाईन दिलाच पाहिजे. आता आपण असं ठरवूया, 10 तारखेनंतर जे पेमेंट देतील ना त्यांना दंड लावूया. अहो, तुम्ही ते पुरुष अन्याय निवारण समितीच्या लोकांना सोसायटीत का बोलवलं तो? आम्ही कुठे बोलवलंय त्यांना? अहो, मग सोसायटीच्या परमिशन शिवाय ते आपल्या सोसायटीत आलेच कसे? काय? हो अहो, ते त्यांच्या संस्थेचा बोर्ड घेऊन आपल्या सोसायटीत फिरतायत. सोसायटीच्या आवारात फिरतायत, नेमके कोणाच्या घरी गेले असतील? ते काही ठाऊक नाही हो. 1 मिनिट, मगाशी आपण अनिशला खाली कोणाची तरी वाट पाहताना पाहिलं, आठवतंय? हो, म्हणजे अनिशनेच बोलावलं असणार त्यांना. माझगावकरांच्या घरी हे दिवस आले? बघा ना, अहो एक दिवस काय तर ते CEO सुकटणकर त्यांच्या घरी येतात, दुसऱ्या दिवशी हे पुरुष अन्याय निवारण समितीचे माणसं येतात. कमाल आहे. देसाई, याचा अर्थ एकतर आनंदाची गोष्ट आहे किंवा बाब गंभीर आहे, बरं का? पण मग यातलं नक्की काय असेल? भैरवी मॅडम कधी येतील? ती येईलच इतक्यात. पण काय तक्रार केली आहे अनिश माझगावकरनी? ती आम्ही त्यांनाच सांगू. त्या अनिश्चित कशा वागतात तुम्ही जवळून पाहत असालच. हो, म्हणजे एक बायको नवऱ्याशी कसं वागेल तसंच वागते ती. अगदी सामान्य वागते. का तुम्ही असं का विचारताय? पण सांगितलं ना, अनिशने भैरवी विरुद्ध तक्रार केली आहे. आम्हाला जे काही सांगायचंय भैरवीला सांगू. बाप्पा, बोला. मीच भैरवी माझगावकर. अच्छा, तर तुम्ही भैरवी आहात. या बसा, आम्हाला तुमच्याशीच बोलायचंय. नाही नाही, ठीक आहे. काय झालंय? तुमच्या नवऱ्याने तुमच्या विरोधात तक्रार केली आहे. काय? अनिशने? हो, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कधी बाहेर जाता, कधी बाहेरून येता, याबद्दल त्यांना काहीही सांगत नाहीत. व्हॉट? नाही, असं तर काहीच नाहीये. इनफॅक्ट थांबा. अहो, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा या घरात कोंडमारा होतोय. त्यांची बायको, त्यांचे वडील दोघे मिळून त्यांना त्रास देतात, सतत त्यांचा अपमान करतात, त्यांना टोचून बोलतात. एवढंच काय,
तू वेडा आहे असंही म्हणता? एक मिनिट, असं काही नाहीये, काहीतरी गैरसमज होतोय. अहो इतकंच काय, त्यांचं हेही म्हणणं आहे की ते तुमच्यावर अवलंबून आहेत हे तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही त्यांना 1 रुपयाही देत नाही. उलट त्यांचा अपमान करता, त्यांची बदनामी करता आणि त्यांना मेंटली टॉर्चर करता. बास, हे सगळं खोटं आहे. आमच्याकडे लेखी तक्रार देखील आहे. एक मिनिट, हे सगळं खोटं आहे, असं काही झालेलं नाहीये. तुम्ही माझं ऐकून घ्या 1 मिनिट. साहेब, तुम्ही इथे बाबू तुम्ही इथे कसे? अनिश, ही आमची तपासाची प्रक्रिया आहे, तुम्ही शांत बसा. या हो, अनिश, तू माझ्याबद्दल हे सगळं? भैरवी, अनिशची फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही त्यांचा आदर करावा, प्रेम करावं आणि जोपर्यंत ते स्थिर स्थावर होत नाहीत तोपर्यंत तुमच्या मिळकतीतला 50% हिस्सा त्यांना द्यावा. आणि महत्वाचं, तुम्ही त्यांच्याबरोबर वेगळं राहायला राहावं. मग आपण कोणाकडे? भैरव, भैरवी, बघितलं साहेब, तिच्याकडे काही बोलायला नसलं ना की ही अशी तब्येतीची नाटकं करते. हे भैर, तू आधी बाजूला हो. साहेब, सगळ्या बाजूनी कोंडी झाली हो माझी. बघताय ना, अडकलोय मी. माझे हात दगडाखाली आहे.